नमस्कार. आपण आता थोडक्यात शेळी पालनाबद्दल थोडं समजून घेणार आहोत. शेळी पालनाचे महत्त्व काय? तर शेळी पालनाचे महत्त्व असे आहेत की दुसरा कुठलाही डेअरीचा बिझनेस जर केला तर त्याला इन्व्हेस्टमेंट जास्त लागते. शिवाय ट्रान्सपोर्ट करायचं काय असेल तर थोडंसं दळणवळणामध्ये असुविधा प्राप्त होते. पण बकरी पालन हे कमी भांडवल असताना सुद्धा आपण करू शकतो. आणि शिवाय बकरीला म्हणजे जेव्हा आपल्याला पैशांची गरज असेल तेव्हा सहज मार्केटमध्ये त्याची विक्री होऊ शकते. म्हणूनच बकरीला एकतर गरिबाची गाय म्हणतात किंवा ATM पण म्हणतात. आणि आता हे झालं थोडक्यात सांगायचं त्याचं महत्त्व. शिवाय त्याला चारा पाण्यावरती खर्च कमी येतो, श्रम कमी लागतात. शिवाय आत्ता हल्ली शेळीचं दूधही खूप औषधी युक्त मानलं जातं आणि खूप त्याला मार्केट आलेलं आहे. मग आपण आता पुढे बघूया शेळ्यांच्या जाती. तर शेळ्यांच्या जाती बघत असताना आपण जो शेळी व्यवसाय करणार आहोत हा आपला कुठल्या उद्देशाने करणार आहोत, कारण ह्याच्यामध्ये दोन उद्देश असतात. काही फक्त मटणासाठी करतात तर काही लोक हे मटण आणि मांसासाठी दोन्ही पण करतात. तर आपला उद्देश एक फिक्स करावा आणि त्यानुसार मग शेळीपालन सुरू करावं. त्याच्यामध्ये जर मांस उत्पादनासाठी घ्यायचं असेल तर बोर ही सगळ्यात उत्कृष्ट जात आहे. आफ्रिकन बोर ही साधारणतः 1 वर्षामध्ये 100 किलोच्या आसपास सहज जाते. तसेच महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली जात म्हटलं जिला काळा सोना या नावाने ओळखलं जातं तर ती आहे उस्मानाबादी शेळी. तसे मोस्टली महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादी पण आढळते, कोकण कन्याळ आहे, संगनमेरी आहे. एवढ्या सगळ्या जाती महाराष्ट्रात आढळतात. पण सगळ्यात काटक जर म्हटली तरी उस्मानाबादी ही बकरी आहे. मग आता झालं शेळ्यांचं निवड केली आपण, मग त्याच्या पुढे येतो शेळ्यांचा गोठा. तर शेळ्यांचा गोठा कसा असावा याच्यातलं मी 2-3 गोष्टी सांगतो फक्त. पहिली गोष्ट, गोठा हा पाण्याचा जिथे निचरा होतो, पाणी जिथे साचत नाही अशा ठिकाणी असावा, थोडा उंचीवर असावा, हवेशीर असावा. त्याची लांबी ही दक्षिण उत्तर नसावी, पूर्व पश्चिमच असावी. त्याच्यानंतर त्याची हाईट साधारणतः 14 फुटापर्यंत उंच असावी मधली, आणि साईडची साधारणतः 8 फुटापर्यंत. त्याच्यानंतर गोठ्यामध्ये खाद्य ठेवण्याची सुविधा व्यवस्थित असावी. त्याच्यामध्ये गव्हाणीचा वापर केला तर अतिउत्तम. पाणी बकऱ्यांना 24 तास उपलब्ध होईल असं असलं तर अतिउत्तम. त्याच्यानंतर आपण पुढचं थोडं बघूया की त्यांचे आजार. बकरी पालन किंवा कुठलाही व्यवसाय करत असताना लाईव्हस्टॉकमध्ये तर आजार हा सगळ्यात मोठा फॅक्टर असतो त्याचा उत्पन्नाचा याच्यावर परिणाम करणारा. मग आजार येऊ नये तर आजार येऊ नये याच्यासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर जसं आपण जे काही त्यांना खाद्य देतो ते खाद्य कसं देतो, कुठल्या पद्धतीचं देतो. म्हणजे बुरशी आलेली असेल मग निकृष्ट दर्जाचं दिलं तर मोस्टली जनावरांची वाढ होणार नाही, त्यांना आजार होतील. तर बुरशीजन्य खाद्य देऊ नये, ती काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर खाद्यामध्ये ओला चारा, सुका चारा आणि पौष्टिक चारा अशा गोष्टींचा वापर करावा. हल्ली आता हायड्रोपोनिकचा पण जास्त वापर करण्यात येतो. हायड्रोपोनिकमध्ये मातीविना शेती, माती नसली तरी जे काय मक्यापासून आपण चांगल्या पद्धतीचा चारा बनवून बकऱ्यांना खाऊ घालू शकतो. तसंच अजून एक मुरघास म्हणून आहे. आपल्याकडे जास्तीचे जेव्हा पावसाळ्यामध्ये जास्त चारा किंवा आजूबाजूला हिरवं गवत वगैरे उपलब्ध असतं तर अशा वेळेस जास्तीचा चारा तो जर कापून त्याला थोडंसं सुकवून त्याचे बारीक बारीक तुकडे करून आणि मुरघास बनवला तर तो आपल्याला जेव्हा उन्हाळ्यामध्ये खाद्याचा तुटवडा तयार होतो अशा वेळेस आपल्याला नक्की तो मुरघास वापरता येऊ शकतो. तसंच आजारामध्ये जर बघितला तर बकऱ्यांना मोस्टली जे विषाणूजन्य आजार आहेत हे आजार झालं तर मृत्युकीचं प्रमाण वाढतं आणि मग शेतकऱ्याला त्याचं नुकसान भोगावं लागतं. तर आजारामध्ये साधारणतः मोठे 3-4 प्रकार पडतात. जसं विषाणूजन्य आजार, जीवाणूजन्य आजार आणि हे बुरशीजन्य आजार.
आणि एक बाह्य परजीवींमुळे होणारे आजार. तर असे मोठे मोठे 4-5 प्रकार पडतात. पण त्यामध्ये जे काही विषाणूजन्य आजार आहेत तर त्यांना आपल्या गोठ्यामध्ये आपल्या शेळ्यांना होऊ नये याची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. कारण विषाणूजन्य आजार हे एकदा जर आले तर ते कव्हर व्हायला खूप जड जातं आपल्याला, किंवा त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याला खूप आर्थिक नुकसान सोसावं लागतं. तर मग हेच येऊ नयेत याचा सगळ्यात मोठा उपाय कुठला किंवा चांगला उपाय काय असेल तर ते वॅक्सिनेशन. जसं मग FMDचं वॅक्सिनेशन असेल, ETVचं वॅक्सिनेशन असेल, BQचं वॅक्सिनेशन असेल, तर हे वॅक्सिनेशन आपण वेळच्या वेळी करणं खूप महत्त्वाचं आहे. वॅक्सिनेशन जर आपलं प्रॉपर जर असेल तर आपल्याला औषधोपचाराचा खर्च 95% हा कमी करता येऊ शकतो. बकरी पालन करत असताना मोस्टली एकतर खुल्या पद्धतीने करतात किंवा मग बंदिस्त पद्धतीने. खुल्या पद्धतीने आपण बकऱ्यांची संख्या ही जास्त ठेवू शकत नाही, कारण आपल्याकडे तेवढी मोकळी जागा हल्ली शिल्लक नाही आहे. म्हणून त्याच्यावरती पर्याय हा बंदिस्त शेळी पालनाचा आपण करू शकतो. दुसरं, गाभण जो काल असतो जनावरांचा त्याच्यामध्ये साधारणतः बकरीच्या याच्यात जर आपण बघितलं तर साधारणतः बकरीचा गाभण कालावधी हा साधारणतः 5 महिने 5 दिवसाचा असतो. तर मोस्टली 3 महिन्याच्या नंतर गाभण जनावरांची विशेषतः काळजी घ्यावी लागते. त्याला त्याच्या नेहमीच्या आहारापेक्षा खुराक जो आहे हा थोडा जास्त द्यावा लागतो, जेणेकरून त्याच्यामध्ये असलेल्या गर्भाची वाढ ही चांगली होईल आणि येणारं नवीन उत्पादन किंवा पिल्लू हे आपल्याला चांगलं सदृढ मिळेल आणि निरोगी मिळेल. दुसरं, ते गरुड मिळाल्याच्या नंतर त्याची पण काळजी साधारणतः 1.5 ते 2 महिने ही घ्यावी लागते. त्याच्यामध्ये त्याला दूध पाजणं, ते किती द्यावं, त्याला पचतंय की नाही, त्याला पाणी वगैरे, जसं त्याला जंतांचं औषध कधी द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. तसेच प्रत्येक 3 महिन्याला बकऱ्यांमध्ये जंत निर्मूलन हे करणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.